छत्रपती संभाजी महाराजांचं शौर्य, महानता आणि वीरता अगदी जवळून अनुभवाल। फिल्मची प्रत्येक फ्रेम तुम्हाला खिळवून ठेवेल। पापण्याची उघडझाप करण्याची संधी मिळणार नाही। युद्धाचा प्रत्येक सीन हा भव्य दिव्य आहे। कुठेही काही बनावट वाटत नाही। कलाकारांचे अभिनय या फिल्मला वेगळ्याच उंचीवर घेऊन जातात। ही ऐतिहासिक कथा तुमच्या मनात गर्व निर्माण करणारी आहे, कारण आपण त्या देशात राहतो जिथे छत्रपती संभाजी महाराजांसारखे योद्धे जन्माला आले। शेवटचा अर्धा तास इतका जबरदस्त आहे की नॉर्मल होण्यासाठी तुम्हाला खूप वेळ लागेल। अर्थातच तुमच्या लक्षात आलं असेल की मी बोलत आहे छावाबद्दल। संभा अपनी मौत का जश्न मनाकर चला गया और हमें छोड़ गया अपनी जिंदगी का मातम मनाने। छावा चित्रपटातील एका डायलॉगनं अख्खं चित्रपटगृह सुन्न झालं। बरं, प्रेक्षकांच्या मनात तर छावाने अलौकिक स्थान निर्माण केलंच, पण बॉक्स ऑफिसवर सुद्धा धुमाकूळ घातला। त्यानं नेमकी किती कमाई केली, संपूर्ण डिटेल अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। नमस्कार, मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष। विक्की कौशलचा बहुचर्चित चित्रपट छावा अखेर 14 फेब्रुवारीला रिलीज झाला। विक्की कौशल, अक्षय खन्ना आणि रश्मिका मंदाना यांचा हिस्टोरिकल एपिक ड्रामा असलेली फिल्म छावाची रिलीज पूर्वीच खूप चर्चा रंगली होती। त्यामुळे हा चित्रपट पहिल्याच दिवशी बंपर ओपनिंग करणार हे मात्र फिक्स होतं। तसेच वाढत्या क्रेजमुळेही चित्रपटानं ॲडव्हान्स बुकिंग मध्येही मोठी मुसंडी मारली होती। अशातच अखेर काल म्हणजे शुक्रवारी 14 फेब्रुवारी 2025 ला छावा चित्रपट रिलीज झाला आणि त्याच्या डरकाळीनं बॉक्स ऑफिसवर जणू वादळच आलं की काय। विक्की कौशलच्या छावानं थिएटरमध्ये रिलीज होताच धुमाकूळ घातलाय। या फिल्मला केवळ क्रिएटर्स कडूनच शानदार रिव्ह्यू मिळाला नाही, तर फिल्म पहिल्याच दिवशी थिएटरमध्ये जाऊन पाहणाऱ्या ऑडियन्सनेही सोशल मीडियावर कौतुकाचा पाऊस पाडलाय। फिल्ममध्ये विक्की कौशलनं छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका रुपेरी पडद्यावर साकारली, तर रश्मिका मंदानानं महाराणी येसूबाईची भूमिका साकारली। तसेच बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्नानं मुघल बादशाह औरंगजेबची रुपेरी पडद्यावर साकारली। चित्रपटाचा सर्व स्टार कास्ट भारी असून सर्वांनी रुपेरी पडद्यावर भूमिका जिवंत करण्यासाठी जीव ओतल्याचं पाहायला मिळालं। अशा अनेक प्रतिक्रिया सुद्धा प्रेक्षकांनी दिल्या। अनेकांनी तर स्टारचा दमदार अभिनय इतका खराखुरा वाटतो की अंगावर अक्षरशः शहारे उभे राहतात, अशी सुद्धा प्रतिक्रिया अनेक ऑडियन्सने दिल्याचं पाहायला मिळालं। यासोबतच छावानं पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर एक वेगळा इतिहास रचलाय। या चित्रपटानं 2025 मध्ये प्रदर्शित झालेल्या सर्व चित्रपटांचे रेकॉर्ड मोडलेले आहेत आणि वर्षातील सर्वात मोठ्या ओपनरचा विक्रमही केलाय। आता छावाच्या रिलीजच्या पहिल्या दिवशीच्या कमाईचे सुरुवातीचे आकडे आपल्या समोर आलेले आहेत। सॅकेनिलच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार छावानं रिलीजच्या पहिल्याच दिवशी 31 कोटी रुपये कमावलेले आहे। हे प्राथमिक आकडे असले तरी अधिकृत आकडेवारी जाहीर झाल्यानंतर त्यात अधिक काही बदल होऊ शकतात। छावानं 2025 मध्ये प्रदर्शित झालेल्या दक्षिणेकडील चित्रपटांपासून तर थेट बॉलिवूड पर्यंतच्या सर्व चित्रपटांच्या पहिल्या दिवसाच्या कलेक्शनला मागे टाकलाय आणि वर्षातील सर्वात मोठा ओपनर बनलाय। यावर्षी एकूण 8 दक्षिण आणि बॉलिवूड चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाले। जर आपण त्यांच्या कमाईच्या पहिल्या दिवसाचा विचार केला किंवा त्यांच्या पहिल्या दिवसाच्या कलेक्शन बाबत बोललो, तर छावानं 2025 मध्ये प्रदर्शित झालेल्या दक्षिणेकडील चित्रपटापासून ते बॉलिवूड पर्यंतच्या सर्व चित्रपटांना मागे टाकत त्यांचं कलेक्शन उत्तमरित्या तयार केल्याचं दिसून येत आहे आणि वर्षातील सर्वात मोठा ओपनर बनला हे सुद्धा स्पष्टपणे दिसून येत आहे। छावानं पहिल्या दिवशी 31 कोटीची कमाई केली। विदा मुरियेची पहिल्या दिवशी 26 कोटीचं कलेक्शन होतं। स्काय फोर्सनं रिलीजच्या पहिल्या दिवशी 15.30 कोटीची कमाई केली होती। थांडेलनं पहिल्या दिवशी 11.5 कोटी रुपयाचं खातं उघडलं होतं। देवाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी 5.5 कोटीचा व्यवसाय केला। बॅडसच्या रवी कुमारच्या पहिल्या दिवशीची कमाई 2.75 कोटी इतकी होती।
एमर्जन्सीनं पहिल्या दिवशी 2.5 कोटीचा गल्ला केला। आझादची पहिल्या दिवशीची कमाई 1.5 कोटी रुपये इतकी होती। या सगळ्यामध्ये छावा अव्वल दर्जाचा ठरला हे आपल्याला लक्षात येईल। दिग्दर्शक लक्ष्मण उतरेकर यांनी शिवाजी सावंत यांच्या मराठी कादंबरी म्हणजे छावावर आधारित हा छावा चित्रपट बनवलेला आहे। मॅडॉक फिल्म्सच्या बॅनर खाली दिनेश विजय यांनी छावाची निर्मिती केली। चित्रपटात रश्मिका मंदाना, आशुतोष राणा आणि डायना पेंटी यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत। हा चित्रपट 130 कोटी रुपयाच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे। पहिल्या दिवशी चित्रपटानं ज्या वेगानं कमाई केली ते पाहता आठवड्याच्या शेवटी चित्रपटाचं बजेट परत मिळण्याची अपेक्षा आहे। छावा शनिवार आणि रविवारी कसा परफॉर्मन्स करतो हे बघणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र आता प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे, प्रत्येक महाराष्ट्रातल्या मराठी माणसासाठी अभिमानाची गोष्ट आहे, कारण छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आता महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता देशातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये या छावा चित्रपटाच्या निमित्ताने हा इतिहास जाऊन पोहोचलाय आणि त्यामुळेच हा छावा चित्रपट बघितल्यानंतर प्रेक्षकांच्या अंगावर अक्षरशः काटा निर्माण होतो। अशीच काहीतरी प्रतिक्रिया अनेक प्रेक्षकांनी दिल्याचं पाहायला मिळालं। तुम्ही छावा चित्रपट बघितलेला आहे का? याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे? याबद्दल एक ऑडियन्स म्हणून तुम्ही तुमची काय राय ठेवता आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।